तर गाईज नमस्कार, जय श्रीराम, शुभ सकाळ. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज पाऊस पडतोय बघा, कधी ऊन पडतो कधी पाऊस पडतो, काय बोलायचं या वातावरणाला. आता जिमला चाललोय, पण जायला लागेल रेनकोट घालून इथल्या इथं. काय करणार आता, भिजण्यापेक्षा तर रेनकोट घातलेला बरं आहे. आता घालतो चला, आणि मग आपण जाऊन वर्कआउट करूया. आज वार आहे शुक्रवार. तर आजच्या दिवसाचं रुटीन आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. काय चला. तर गाईज वर्कआउट करून झालेलं आहे जस्ट. निघावे आता घरी जायला. आणि तिने फोन केला होता का मामी सगळे आलेत, आई सगळे आले, तर त्यांना काहीतरी घेऊन येतात, काहीतरी नाश्ता घेऊन जातो त्यांच्यासाठी सकाळी सकाळी. चला, आणि माझ्यासाठी पण घेऊन जातो. मेंदू वडे इडलीचा नाश्ता केल्यावर जरा बरा वाटतं सकाळी सकाळी. आणि पाऊस का ऐकत ना, आत्ताशी थोडासा उघडला आहे. चला आता जातो फटकन नाश्ता घेऊन घरी. आता आलो नाश्ता घ्यायला. जसं तुम्ही बघता ब्लॉगमध्ये का आपल्या गावाच्या बाहेरच आहे. एक नंबर लागते टेस्टाची. तर घेतो आणि जातो घरी. इकडे बघा मामी. आई तुला पहिले घेईल नको बोललं तर बोलतो एकच साडी घालते. आता मी काय एकच साडी घालते का? गाईज झालोय आता रेडी. मस्त व्हाईट कपडे इकडे घालून, ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन. दादा चाललोय गावात. चला, गणपती बाप्पांचा आता आज आगमनाचा स्थापनेचा दिवस आहे 10वा. तर आजच्या दिवशीचा जो रुटीन आहे तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये. आणि प्लस गणपती बाप्पांचं आजचं दर्शन पण घ्या. आणि आजचा काय मेनू आहे तुम्हाला दाखवतो मी. चला या. याचं आहे कधीपासून पाऊस पडते, काय बोलायचं पावसाला. बेकार आहे, एक नंबरचा बेकार. थांबलोय, वाजले 2 आता घरामध्येच. मला 2 मिनटं थांब भाऊ, 2 मिनटं लगेच जाऊ. पाऊस भावाला बोलत्या का, कोणला नाही बोलत, त्याला बोलतं 2 मिनटं थांब, लगेच पोचतं गावात. मग केवढा पोचल्याचं तेवढा पोचल. आणि आमच्या बाप्पांचे आजचे दर्शन घ्या सगळ्यांनी. तर बसलोय आता जेवायला. डाळ भात आहे, हिरवा वाटाण्याची भाजी आहे, चणा डाळ कोबीची भाजी आहे, स्वीट डिशला घेतले काजू कतली मी. तर झालेलं आहे जेवण. आणि आता आले घरी परत. तर वेळ आराम करायचे, झोप आलं तर जाम म्हणून. तर गाई झोपतो जरा 1-2 तास, त्याच्यानंतर तुम्हाला भेटते मी. चला संध्याकाळी. तर झाले संध्याकाळला बसले दूध ना टोस्ट खायला. भूक लागलेली, खाऊन जाऊया गावात. तर गाईस कधीपासून पाऊस पडतोय बघा. आता कमीत कमी 2 तास झाले थांबलोय मी. पाऊस काय जायचं नाव घेत नाही. आणि माझे फ्रेंड पण आलेत गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. ते प्रणिता आणि प्राजक्ता, दोन्ही जुडवा बहिणी. आता त्यावेळी पण थांबलेत स्टॉपवर येऊन. आणि मला पण इथून काय जाता येत नाही. आणि आईला पण मला घेऊन जायचं. आज जागरण आहेत ना गाईस. जागरणासाठी तर मी थांबणार नाही, आई वगैरे थांबणार आहे. बघा किती पाऊस पडतोय बेकार. जेवून मी लगेच येईल, मला झोपायचं आहे आणि घरात थांबायचं म्हणून. काय आणले? मोदक. अरे पण छोटी नाही मोठी प्लेट, जरा मोठी टाक. चॉकलेट मोदक घे आता, ठेव. छोटी थांब. अरे घे. लवकर जमू दे बाप्पा, लवकर जमू दे. आम्हाला नाचायला यायला. इथे चाललंय चपात्या बनवायचं काम. नानी सगळे चाललंय ना, आई सगळे जोरात चालू आहे काम. करू दे त्यांना. आमची आत्या बघा असाच घ्यायचा डायरेक्ट. बघा दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा पण टी शर्ट
नाना दरवर्षी टी शर्ट छापतात गणपतीचा आपला विसर्जन असेल नवरात्री असेल तर. आणि बघा यावर्षी ते पॅटर्न आपला इक्विर एंटरप्राइजेस वाघा चौक कशेली कोलीवाडा. आता हे उद्या आम्ही सगळेजण घालणार गणपती बाप्पांच्या विसर्जनच्या टायमाला. आणि नानी सगळी आणि मम्मी सगळ्यांसाठी साड्या घेतलेल्या आहेत नानानी. तुला काय घेतलं? टी शर्ट का? तर आता चाललो आम्ही घरी. आमचं घर बघायला नंतर परत येऊ, बरोबर ना? अख्खा गाव हिंडवणार आहे आम्हाला. हा हे बघ, सगळे टाइमपास करतात, आता सगळे काम करतात बस. त्याच्यानंतर आबाईचं दर्शन झालं, ते पण डायरेक्ट जेवण वाढताना काहीच गरम गरम जेवण. काय गोंगाड घातले रे? बोललो असं दे. हो आबाई राईस एकदम भारी राईस बनवलेला आहे. त्याच्याबरोबर घेतलं भाज्या वगैरे. मी घेतो जेवून घ्या चला. आता काही चाललेत ना, गाडी ना खेचतात बघा यांना. क्या गुंडा बनोगे तुम लोग. बाय बाय. पोचल्यावर फोन करा. दड पडू नका काय ब्रिज बिजवर. बाय गाईस. गाडी बसताना पण कुठली. तर गाईज आज जागरण आहेत म्हणून सगळे जमलेत. नानी सवी, आत्या सवी, सगळे आई सवी. माझी तर इच्छा भरपूर आहे पण काही कारणामुळे मला तर जमणार नाही जागरण करायला. आता काय करणार. तर गाईज आता ना आईला घेऊन आलेलो आहे मी घरी. परत मला जायचं आहे 2 वाजता का 2:30 वाजता जायचं आहे परत मम्मीला घ्यायला. तर बघू आता. लाईट पण गेली आणि येताना ना रस्त्यामध्ये पूर्ण कालोख होता, पूर्ण कालोख, काय दिसत नव्हता. तर आता बघू चला, थोड्या वेळात जर मम्मीला आणायला गेलो तर तुम्हाला दाखवतो. नसेल मम्मी जर थांबणार असेल तिथे सकाळपर्यंत तर मग ब्लॉग मी इथेच एंड करेल, ठीक आहे. आणि तुम्हाला जी मजा आहे ना ती मी सांगितले क्लिप वगैरे काढायला. आपले 1-2 भाऊ आहेत त्यांना, तर त्यांनी जर क्लिप काढल्या तर तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवतो जागरणाची जी मजा आहे. काही कारणामुळे मला जायला नाही भेटत आहे, मन तर जाम आहे पण नाही. आता बघू चला, पुढच्या वर्षीच जायला आता. तर समजेल तुम्हाला, जर गेलो मी मम्मीला आणायला तर शूट करेल, नाहीतर मग ब्लॉग एंड करेल. ओके, बाय बाय.